काशी तू सोबत सांगशील ना रे घराकडे येऊ. 2 दिवस त्याच्यापासून कसे काढलाव ना ते आमचे आमका माहित. पण बाबा नाही रे, घर खाली खाली वाटता, खाऊक येता रे घर. तू सांगशील ना त्या का हा बस झाली कामा, आये वांगडा जा म्हणा. नाहीतर ऐकली नाही ना तर हातात धर आणि घराकडे घेऊन चल त्या का. सांगशील ना शोभाग माझ्या वांगडा घरात येऊ. हो शोभा सकाळी येईत ना हैसर काम करू. अशी का सांगितलंय नाही मग अशी पाटणकरांकडे कामा येता शोभा, ह्यांच्याकडे येता रे कामा करू. सगळी कामा करता, धुनी भांडी करता, सोबतीक पण येता ह्यांच्या बरोबर रात्रीचा. होय नाही हो, जाताना ह्यांका पण सांगून गेला नाही काय हो. काय बोलला तुमका नाही ना. नाही काशिक सांगा माझ्या, सांगा काशिक, नाहीतर आपल्या बायलेचीच बाजू घेत. आम्ही हैसरच बसून राहणार सकाळपर्यंत. हो दार उघडा ठेवा, दार उघडा ठेवा. हो? काशी थोड्या वेळान कोंबो आरवत सकाळ वहीत रे. शोभा येईत आपल्या. आता सांगतय त्या का बस झाली तुझी कामा. हा हय जायचा नाही, घरातच रवायचा. भुकेन मेलाव ना तरी चालात. हा पण त्या का मी आता घराच्या बाहेर पडूक देणार नाही. किती शोधलंय त्या का, आत्ता सापडत तावडीत. शोभा गो शोभा. ह्या काय चालला वच्छीचा? काशी ह्या सगळ्यांकडे जाऊन इलय मी, शोभाक बघून इलय. काय गे तुझ्याकडे इलय होतय ना शोभाक बघू. हिका पण जिल्यासारखा याड लागला दिसता. ह्या सगळा सुनेमुळे झाला. आता कसली येता असून? काय बोललस गो. येणारा माझी सून येणारा, यांच्याकडे काम करू येणारा. ती आज जाऊच्या आधी त्या मी घराकडे घेऊन जातलोय. बच्ची गो बच्ची. हो आपले शोभाक नेऊ केलं. हो काय काशी पण हा वांगडा. गो गप्रो गो बच्ची गप्रो. कोण नाही आहे सर आपला ना काशिया ना आता शोभा आहे सर येणारा. तू आधी घरी चल बघू. माफ करा, तुमका लय त्रास दिलाय. आता शोभा परत येत आगत हे असाच चालणारचा वाटतं. वच्ची चल चल, तू चल बघू. चल गो. बा काशी घेऊन दे. काशी चल 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 ये ये बाबा चल. बापाशीन काय गोट्यात गोरा आणून बांधल्यान काय? किती या दूध? मी दुसरी बनवून आणते. रवंदे आत. या इन्स्पेक्टर साहेब बसा. आज सकाळीच आहे सर. कामासाठी आलोय. कामा काय वयत राहतील. घेवा चाय घेवा. तोंड लावलेलं नाही अजून.
आणू काय मॅडम चहा घेणार? नको साहेब. अहो घ्या हो. अण्णांकडून पाहुणचार करायला भाग्य लागतं. वा, मस्त झालाय चहा. अण्णा, काल पण जरा ताक जास्त झालं वाटतं. हं? ताक जरा जास्त झालं वाटतं काल. हा. जा आणि तुमच्या सुनेला, तुमच्या बायकोला आणि तुमच्या मुलगीला बाहेर बोलवा. किती आहे? आम्हाला त्यांची चौकशी करायची आहे. त्यांच्याकडून काही माहिती हवी. नायकांच्या घरातल्या बायका अशा पोलिसांसमोर यावच्या नाही आणि परक्या माणसासमोर तोंड पण उघडत नाही. अहो, नाईक घराण्यातली एक बाई बेपत्ता आहे, त्या संदर्भात चौकशी करायची. आणि हो अण्णा, आमच्या चौकशी कार्यात कोणता अडथळा आणू नका, एवढंच सांगतो. जाताय ना की आम्ही आज जाऊ? अण्णा, काय? चहा मस्त झाला होता. इंदू, तो इंदू, काय हो, काय झाला? किती येलेत पोलीस? शोभाची चौकशी करू का? काय म्हणाले? म्हणजे काय कळला काय? खय असा आता? काय काय असं बोलवते का? बोलो. छाया, छाया, तुमच्याकडे चौकशी करणार असत. आमच्याकडे म्हणजे? घरातल्या बायकांकडे चौकशी करणार असं म्हणतात. अण्णा, मी बोलू काय त्यांच्याशी? मी काय खुळस आहे? मी काय बोलले नसतंय? आपण काय विचारतले? काय विचारले मी तरी लय तोंड उघडायचं नाही. हं? ए, कळला ना तू का? आमका काय माहितीच नाही तर आम्ही काय बोलणार ना, होय ना हो? चला. साहेब, आम्हाला फक्त घरातल्या स्त्रियांकडे चौकशी करायची. अण्णा, समजदार आहे तुमचा पोरगा. काय झालं साहेब? म्हणजे आमची चौकशी किती आहे? घाबरू नका, ही सर्वसाधारण चौकशी. शोभा बेपत्ता आहे माहितीच असेल तुम्हाला. तिच्या तपासासाठी आम्हाला तुमच्याकडून मदत हवी. आमची काय मदत? विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं द्यायची. तुम्ही सांगितलेल्या माहितीच्या आधारे काही धागादोरा सापडला तर शोभाचा शोध घेणं सोपं होईल. आणि हो, म्हणजे घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. आम्ही सगळीकडे चौकशी करतो. बस. नाही, असं दे साहेब. बर. शोभा या घरची सून. होय तर ह्या घरचीच सोनती. पण दोन्ही घरात वैर आहे ना? ता काय आताच नाही हा. लय आधीचा हा. याला कारण अण्णा नाही. वय बरं, एवढं असूनही शोभा या घरात काम करायला यायला लागली.
अहो काय हो झाला तर या घरातलाच ना ता ह्या त्या घरात काम करण्यापेक्षा हैसरच काम करून 2 पैसे आणि धान्य मिळतला म्हणून कामावर ठेवला ते का. बरं तिची काही तक्रार? नाही, कामा सगळी करायचा. ती कामाला नियमित यायची? होय ये होता. बरं तिच्या वागण्यात काही संशयास्पद? नाही हो. खरं सांगू, ह्या घरात असा मिसळला होता की 2 घरात वैर हा ह्या पण विसरला होतो आम्ही. आणि अण्णा पण चांगले वागूक लागले होते. औषध पाण्यात पैसे होई असले तर ते पण देव होते. अण्णा? होय. बरं तुमच्या बरोबर जास्त कोणाशी पटायचं तिचं? माझ्याशी. होय, माझ्याशी लय चांगला जमायचा. पण आम्ही कसे दोघं एका वयाची म्हणून आम्ही गजाली मारायचो आपलो. कसल्या गप्पा व्हायच्या? म्हणजे नेमका विषय काय असायचा? विषय काय असणार आता, बायकांचे विषय ते काय. बरं तिच्या बोलण्यात काही उल्लेख म्हणजे कुठे जायचंय असं वगैरे? नाही हो. बरं ती कामावर येत असताना काही चोरीला गेलं? नाही कायच नाही. साहेब एवढ्या सगळ्या विचारतास शोभाचं काय बरं वाईट. अरे चोंट्या, बिस्किट घे. होय घेते ना. चोंट्या, माझं एक काम करशील? सांगा तर. अण्णांकडे जा आणि त्यांना सांग मी बोलवलंय म्हणून. नाही नको, रवा दे. दुसरा काय हो काम सांगा मका. पण अण्णांकडे मी नाही जाणार. हा का? माका लय लय भीती वाटतं त्यांची. काही करणार नाही, जा. पाटणकर बाईंनू अहो कशा गुगाच गरीबाच्या जीवा आंगडा खेळता असतो मी. हा हवा तर दुसरा काय हो काम सांगा मका. दुसरं काही काम नाही. तू फक्त एवढं सांग की तू जाणार आहेस की नाही. ठीक आहे, मी जाते पोलीस स्टेशनला आणि त्यांना सांगते की माझी ट्रंक सापडत नाही, मिळते का बघा. आणि एकदा का ट्रंक सापडली की नाही नको नको, जाते मी. पण अण्णांका किती बोलूचा असा आहे सर. हा त्यांना विचारायचंय, परवा रात्री जिथे गेले होते ना तिथेच जाणार आहे की इथे पण येणार आहे. जातोयस ना? हो एकुलतो एक जील त्यांचं. तो गेल्यापासनं शोभास आधार झाला सासू सासऱ्यांसाठी. घरातून बाहेर पडान कामा करूक लागला. वय लय नाही हो त्याचा, पण स्वतःच्या वयाचो जीवाचो भविष्याचो कसलोच विचार त्याला केला नाही. त्याचा काय झाला, सासू सासऱ्यांचा काय होईल एकच विचार. हे बघा, आताच अंदाज बांधण्याचं काहीच कारण नाहीये. म्हणजे कदाचित ती सुखरूपही असेल. काय चाललेला? किती वेळ चौकशी सुरू? हा बास झाला. इंदू चला तुम्ही आज जा. एक मिनिट अण्णा, पोलीस तपासात अडथळा आणला तर परिणाम माहितीच आहेत. मग हे काय तुमका वय तितकं वेळ चौकशी करणार? आम्ही काय शोभाक लपून ठेवला? हा डांबून ठेवला? हवालदार, अख्खं घर पिंजून काढा, काही पुरावा सापडतो काय बघा. अण्णा बाजूला व्हा. अण्णा बाजूला व्हा.
सगळा तपास घेतलात? साहेब सगळीकडे शोधलं, काहीच सापडलं नाही पुरावा. मग हे आम्ही काय ते का आता पाताळातला पोलेला असा? आणि अण्णा तसं असेल ना तर पाताळातूनही शोधून काढू आम्ही शोभाला. शोधा, आमका पण शोभाक बघूचा असा. नेमक्या काय झाला त्या कळूक व्हाय ना आमका. आम्ही काय स्वस्त बसलेलं नाही. वच्छेशी माझा वैर असा, पण या पोरांत गोळी लागल्यानंतर खरा काय तर सांगून माका तुमच्या तावडीतून सोडवलेला होता. म्हणान बोलते. चांगलं आहे, लवकरच शोध लावू आम्ही शोभाचा. लागलो की कळवा आमका. हं? माका माहित सगळं माहित माका. दत्त भाऊ माहित सगळा. माहित. त्याच्याकडे लक्ष नको देऊ. कळवा असा. शहाणी माणसं वेड्यासारखी वागायला लागली तर वेड्यांवर पण विश्वास ठेवावा लागतो अण्णा. काय रे पांडू, हे बघ घाबरू नको. माका नको पकडू, माका नको. नाही पकडणार. मला सांग पांडू, तुला काय माहितीये? कजिनो असा, कजिनो टंकेत असा कजिनो. कजिनो हा, कजिनो मॉप कजिनो हा. पांडू, पांडू, तो खजिना आम्हाला दाखवशील? त्याचं काय ऐकतास? ए खोळ्या, चल. कजिनो हो. मग माका पकडणार नाही. नाही, तुला नाही पकडणार. हो, पण खजिना नाही दाखवलास तर पकडणार. नाही, नको पकडू, नको पकडू. दाखवतोय, खजिनो दाखवतोय. मला माहित आहे सगळा. येवा सोनावणे, तुम्ही इथेच थांबा. येवा, पकडू नको. हा, येवा येवा, खजिनो दाखवतोय. मका पकडू नको, आम्ही दाखवतोय खजिनो. नाही पकडणार. कुठे आहे? थांबा. असं काढायचो खजिनो. माका माहित आहे सगळा. येवा, मी दाखवतोय खजिनो. माका नाही पकडायचं. नाही पकडणार. येवा येवा, ऐसरा ऐसरा. दाखव. कोणाक बोला नको. हा, अरे नाही सांगणार कोणाला. दाखव. दाखवतोय. ऐसरा खजिनो टंकेत आहे, टंकेत. हा, अरे पांडू, कुठे आहे? कुठे आहे? असा ऐसरा खजिनो टंकेता. पांडू कुठे आहे? ऐसरच होतो खजिनो, टंकेत होतो. मग गेला कुठे? तम्माका काय माहित. खय गेलो खजिनो. खय गेलो खजिनो.